नमस्कार मित्रांनो, आजपासून आपण शिकणार आहोत जावा आणि आज आहे आपला पहिला चॅप्टर इंट्रोडक्शन टू जावा, ज्यात आपण शिकणार आहोत आपला फर्स्ट कोड प्रिंट कसा करायचा आहे. आणि आपण काय प्रिंट करणार आहोत? हॅलो वर्ल्ड. सो जावा जर्नी सुरू करताना आपल्याला सर्वात आधी काही प्री रिक्विजिटची गरज आहे, ज्यात सर्वात आधी आपल्याला लागणार आहे JDK, दॅट इज जावा डेव्हलपमेंट किट. आणि सेकंडली आपल्याला लागणार आहे एक प्लॅटफॉर्म किंवा कोड एडिटर प्लॅटफॉर्म, ज्याच्यावरती आपण आपले जावाचे कोड्स लिहिणार आहोत. सो आपण VS कोड हा प्लॅटफॉर्म वापरणार आहोत. सो आपल्याला सर्वात आधी काय करायचं आहे? VS कोडला डाउनलोड करायचं आहे आणि त्याला इन्स्टॉल करायचं आहे. सोबत आपल्याला JDK हा पॅकेज पण आपल्याला डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं आहे. सो हे कसं करणार? तुम्हाला जायचं आहे गुगलवर आणि तिथे टाईप करायचं आहे व्हिज्युअल स्टुडिओ कोड जावा पॅक इन्स्टॉलर, आणि तिथे फर्स्ट लिंकवर जाऊन तुम्हाला या लिंकवर येऊन खालती स्क्रोल करून इथे जर तुमच्याकडे विंडोज असेल तर विंडोजवाला पॅकेज डाउनलोड करायचा आहे आणि मॅक असेल तर मॅकवाला. मी या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करून टाकणार. सो डायरेक्टली जाऊन तिथून तुम्ही डाउनलोड करून इन्स्टॉल करून टाका. सो हा आहे आपला व्हिज्युअल स्टुडिओ कोडचा इंटरफेस. तर इथे सर्वात आधी आपण काय करणार आहोत? एक फाईल क्रिएट करणार आहोत. सो इथे न्यू फाईलवर जाऊन आपल्याला एक नवीन फाईल क्रिएट करायची आहे, ज्याचं नाव आपण ठेवणार आहोत हॅलो वर्ल्ड डॉट जावा. ते मी लोकेशन देऊन टाकतो याला आणि क्रिएट फाईल. सो इथे आपल्याला आपला फर्स्ट कोड लिहायचा आहे. सो सर्वात आधी तुम्हाला लिहायचा आहे पब्लिक क्लास आणि तुमचा फाईलचा नेम जो आहे तो, त्यानंतर पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन आणि त्याच्यात स्ट्रिंग ॲज अन आर्ग्युमेंट्स पास केले. सो हा झाला तुमचा बेसिक बॉयलर प्लेट ऑफ दी जावा कोड. प्रत्येक जावा कोडमध्ये तुम्हाला असला हा कोड बघायला मिळणार आहे, म्हणजे बेसिक हा स्ट्रक्चर तर राहणारच आहे. सो आता आपल्याला काय करायचं आहे? प्रिंट करायचं आहे. काय? तर हॅलो वर्ल्ड. तर प्रिंट करण्यासाठी एक कमांड असते system डॉट आउट डॉट प्रिंट ln आणि ब्रॅकेट्समध्ये आपल्याला लिहायचं आहे डबल इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये हॅलो वर्ल्ड, आणि लास्टला तुम्हाला लावायचा आहे सेमिकॉलन. सेमिकॉलन हा फक्त फुल स्टॉप सारखा वापरला जातो. आणि तुम्हाला करायची आहे ही फाईल सेव्ह. जर तुमच्याकडे विंडोज असेल तर Ctrl+S आणि मॅक असेल तर Command+S. सो हा झाला आपला बेसिक कोड लिहून. आता याला रन कसं करणार? सो इथे एक रनचा ऑप्शन पण असतो, तर या बटनवर क्लिक करून पण तुम्ही आपला प्रोग्राम रन करू शकता. सो जर तुम्ही इथे बघू शकता हॅलो वर्ल्ड आपला प्रिंट झाला आहे. बट आपल्याला असं रन नाही करायचं आहे, आपल्याला कमांड टाकून रन करायचं आहे. सो तुम्ही तुमचा टर्मिनल ओपन करणार आणि इथे तुम्ही कमांड टाकणार सर्वात आधी जावा सी आणि तुमचा फाईलचा नेम हॅलो वर्ल्ड डॉट जावा. त्यानंतर तुम्हाला सेकंड कमांड टाकायची आहे जावा आणि तुमचा क्लासचं नेम जावा हॅलो वर्ल्ड. सो जसं तुम्ही इथे बघू शकता आपला हॅलो वर्ल्ड प्रिंट झाला आहे. सो आपल्या कोडमध्ये काय काय होतं एक्झॅक्टली ते बघून घेऊयात. सो सर्वात आधी आपण लिहिलं होतं एक पब्लिक क्लास आणि आपला हॅलो वर्ल्ड. मेक शुअर जो तुमचा फाईलचा नेम असणार आहे तोच या क्लासचा नेम असणार आहे. त्यानंतर आपण लिहिलं आहे पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन आणि स्ट्रिंग ॲज अन आर्ग्युमेंट. सध्यासाठी तुम्ही हे सगळं इग्नोर करा, कारण हे आधी खूप कॉम्प्लिकेटेड वाटणार. आपल्याला आज फोकस करायचा आहे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एलनवर. सो सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एलनचं काम काय असतो? आउटपुट प्रिंट करणे, प्रिंट आउटपुट. तर आपण कमांड काय दिली आहे? प्रिंट कर काय? तर हॅलो वर्ल्ड. आणि आपल्याला जेव्हा कधी कोणती स्ट्रिंग म्हणजेच कॅरेक्टर्स, मल्टिपल कॅरेक्टर्स एकसोबत प्रिंट करायचे असतील तर त्याला डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहावं लागते आणि लास्टला सेमिकॉलन. सेमिकॉलन इज बेसिकली फुल स्टॉप. सो आता जाणून घेऊयात आपल्या मशीनला हा कोड समजला कसा काय. सो सर्वात आधी आपण फाईल क्रिएट केली होती हॅलो वर्ल्ड डॉट जावा. हॅलो वर्ल्ड डॉट जावा. त्यानंतर आपण कमांड यूज केली होती कोड वापरल्यानंतर जावा सी आणि आपला फाईल नेम. तो जावा सी म्हणजेच
आपण तिथे काय करतोय, आपला कोड कंपाईल करतोय. सो आपला जो जावा कोड असतो तो कंपाईल होऊन कन्वर्ट होतो बाईट कोडमध्ये, म्हणजेच तिथे एक क्लास क्रिएट होतो, हॅलो वर्ल्ड डॉट क्लास. आणि नंतर काय करतो, हा क्लास JVM कडे जातो. JVM म्हणजे काय, जावा व्हर्च्युअल मशीन. सो JVMचं काम काय असतो, जो आपला जो बाईट कोड असतो त्याला बायनरी कोडमध्ये कन्वर्ट करणे. आता बायनरी कोड म्हणजे काय, बायनरी कोड म्हणजे आपल्या PCला समजणारी लँग्वेज. कम्प्युटरला लँग्वेज डायरेक्टली समजत नाही, कम्प्युटरला फक्त 0 आणि 1च्या फॉर्मॅटमध्ये कोड्स समजतात. सो JVM काय करतो, आपला जो जावा प्रोग्राम बाईट कोडमध्ये कन्वर्ट झाला होता त्याला बायनरी कोडमध्ये कन्वर्ट करून आपला प्रोग्रामला एक्झिक्यूट करतो. सिंपल ना. सो आपण बघितलं आज system.out.println. याचं काम काय असतो, प्रिंट करतो. बट एक अजून कमांड असते system.out.print. याचं पण काम काय असते, प्रिंट करणे. बट या दोघांमधला डिफरन्स काय, system.out.print सेम लाईनवर प्रिंट करतो आणि system.out.println नेक्स्ट लाईनवर. याचा अर्थ काय, चला VS कोडमध्ये याचा डिफरन्स जाणून घेऊया. सो जसं आपण आधी लिहिलं होतं system.out.println हॅलो वर्ल्ड. आता नेक्स्ट परत आपण कमांड टाकूया system.out.print. आपण प्रिंट करूयात माझं नाव. सो सर्वात आधी आपण अनुराग प्रिंट करूयात. त्यानंतर परत system.out.print माझं सरनेम, कमांड S किंवा तुमच्याकडे विंडोज असेल तर कंट्रोल S. आणि आता आपण याला करणार आहोत सर्वात आधी कंपाईल हॅलो वर्ल्ड डॉट जावा आणि त्यानंतर आपण त्याला करूयात रन. सो इथे काय झालं आहे, आपण सर्वात आधी system.out.println म्हणजेच सर्वात आधी त्याने काय केलं आहे, प्रिंट केला आहे हॅलो वर्ल्ड. त्यानंतर तो गेला आहे नेक्स्ट लाईनवर. नेक्स्ट लाईनवर म्हणजे इथे सेकंड लाईनवर. सो नेक्स्ट लाईनवर त्यांनी काय प्रिंट केलं आहे, अनुराग. बट तिथे आपण system.out.print वापरल्यामुळे इथे नेक्स्ट लाईन नाही. सो तो काय करणार, त्या सेम लाईनवरती आता प्रिंट करणार. सो नेक्स्ट सेम लाईनवरती नंतर काय प्रिंट करायचं, त्याला हे प्रिंट करायचं system.out.print अनुराग मेश्राम. सो आता परत एक इथे स्टेटमेंट टाकून बघूयात. system.out.println आणि माय एज इज आणि system.out.println 23. सो आता याला रन करून बघूयात. सेव्ह आणि सर्वात आधी कंपाईल आणि नंतर रन. सो जर तुम्ही ते बघू शकताय, अनुराग मेश्राम आपल्याकडे system.out.print याच्यानंतर पण हा सेम लाईनवरती जाणार आणि काय प्रिंट करणार, माय एज इज. सो इथे माय एज इज सेम लाईनवर प्रिंट गेला आहे. पण इथे आपण या कमांडमध्ये नेक्स्ट लाईन बोललो आहे म्हणून 23 हा नेक्स्ट लाईनवरती प्रिंट झाला आहे. समजलं. सो हा होता डिफरन्स system.out.print आणि system.out.println मधला. नेक्स्ट आहे आपल्याकडे कमेंट्स. सो कमेंट्स म्हणजे काय, कमेंट्स कोडचा असा भाग असतो जो कोड एक्झिक्यूट करायच्या वेळेस, कंपाईल करायच्या वेळेस त्याचं काम नसतो, बट कोड रीडेबल असावा म्हणून आपण कमेंट्स वापरतो. जसं की आता आपण इथे लिहिला होता हा प्रोग्राम. सो आपल्याला कमेंट काय करायचा, हा प्रोग्राम कसला आहे, हॅलो वर्ल्ड प्रिंट करायचा. सो आपण कमेंट कसे वापरणार, सो सगळ्यात आधी एक असतो सिंगल लाईन कमेंट आणि दुसरा असतो मल्टी लाईन कमेंट्स. सपोज तुम्हाला कमेंट एकाच लाईनीमध्ये लिहायचं आहे आणि त्याला शॉर्ट ठेवायचा आहे तर तुम्ही डबल फॉरवर्ड स्लॅश वापरता. आणि जर तुम्हाला कोणता पॅराग्राफच कमेंट करायचा असेल तर तुम्ही वापरता फॉरवर्ड स्लॅश स्टार आणि त्याच्यानंतर जिथपर्यंत तुम्हाला कमेंट करायचा आहे तो पार्ट आणि लास्टला तुम्ही करता स्टार फॉरवर्ड स्लॅश. त्याने मल्टीलाईन कमेंट्स होतो. जसं आता VS कोडमध्ये याचं काम काय, हॅलो वर्ल्ड प्रिंट करणे. सो इथे कमेंट करूया आपण प्रिंटिंग हॅलो वर्ल्ड. जर तुम्हाला हा पूर्णच कमेंट करायचा असेल
सो /* सो आता आपला हा पूर्ण कम्प्लिटली पॅराग्राफ कमेंट झाला आहे. याला रन करून बघूयात. सो इथं फक्त हॅलो वर्ल्ड प्रिंट झाला आहे, कारण आपला हा सगळा भाग कमेंट झाला आहे. सो फक्त आता एवढाच कोड एक्झिक्यूट होणार. आशा करतो तुम्हाला आजचा चॅप्टर समजला असणार. नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत क्लास, फंक्शन्स आणि मेथड्सबद्दल.